घरच्यांना जर स्वप्नात पण नसेल की इथपर्यंत जाईल किंवा असे भेटेल काय, पण हे सगळं पवार साहेबांना आम्हाला तिथपर्यंत नेल्यानंतर एवढी खुशी झाली की सांगायसारखी नाहीच. म्हणजे तुम्ही शेतकरी आहात, शेतीचे काय मुद्दे ठेवले गेले का? हा, शेतीचे मुद्दे ठेवले गेले. थोडं एक्सप्लेन डिटेलमध्ये. आम्हाला मार्केटिंगची व्यवस्था झाली पाहिजे सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी, किंवा त्याच्यावरचे जे काही रोग आहेत त्याच्याविषयी थोडीशी चर्चा झाली. कसे तुमच्या शेतीमध्ये डाळिंबाची किती शेती करता? किती वर्षापासून शेती करतात? किती उत्पन्न येते? साधारण कोणत्या जातीचे डाळिंब तुम्ही शेतामध्ये करता? 97 सालापासून डाळिंबीची शेती आहे. सुरुवातीला गणेश होती, नंतर भगवा व्हरायटी नवीन आली, त्याला मार्केटमध्ये डिमांड आलं, नंतर भगवा हीच व्हरायटी पुढे घेऊन आलो. किती एकरी उत्पादन होतं? 20 एकर आहे. उत्पादन क्लायमेटच्या ह्याच्यानुसार खालीवरती होतं. म्हणजे किती उत्पन्न होतं साधारणतः? 120 ते 170 टनापर्यंत जातं 20 एकरामध्ये. त्याचं बाजार मूल्य किती असतं? बाजार मूल्य बाजारभावाप्रमाणे कमी जास्त पण राहतं. ह्यावेळेस मला 118 रुपयाने रेट भेटला. म्हणजे किती झाले साधारणतः? 120 टन गेले ह्यावेळेस. आणि हा प्रश्न होता की भगवा जो केला तुम्ही त्याच्यामध्ये तोच का करावा? कारण महाराष्ट्रामध्ये हवामान भगव्यासाठी चांगलं असतं का? नाही, वातावरण तर महाराष्ट्रातलंच सगळ्यात चांगलं आहे. म्हणजे राजस्थान, गुजरात, कर्नाटक इथं पण शेती होती, पण महाराष्ट्रातल्या डाळिंबाला वातावरण पोषक आहे. किपिंग क्वालिटी काय म्हणतो, जास्त दिवस टिकतं ते डाळिंब. निर्यात करता आपण? हा, निर्यात पण करतो. यावर्षी किती निर्यात केली आपण? 80-90 टन गेलं. तुम्ही बोला थोडं तुम्ही बोला, तुमचं नाव सांगा, विचारतो एक थोडं. आणि ह्याचं श्रेय सगळं पवार साहेबांना जातं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.